करणार नाही आता बाळ. पण मग तुम्ही पुढे काय करणार? का तुम्ही अजून जीव जाण्याचं बघणार आहेत का? तुम्ही अजून किती जीव जात आहेत ते बघणार आहे का तुम्ही लोक? त्यांच्याकडे संवेदनाच नाही, भावनाच नाही, त्यांच्या भावना शून्य झालेलं आहे सरकार. सर्वसामान्यात येऊन बघा, एकदा राहून बघा, परिस्थिती त्यांची बघा, काय हालतीचे दिवस आहेत. आणि तुमची लोक आहेत ना, तुम्ही लोक एसीत बसणार आहे, तुमची मुलं एसीतून आहे ना, गाडीतून एसी गाडीतून जाणार, त्या गॅट जाणार आहे. तुमची काय मागणी आहे? आमची मागणी, आम्हाला बिबट नकोच आहे. आमचा हा तालुका मुक्त करा, बाकी आमची काय मागणी नाही. उपाय कसा, म्हणजे कसा बिबट मुक्त करायचं, म्हणजे नेमकं काय करायचं? नेमकं काय ही लोक काय करणार आहे? आता सध्या काय झालं माहिती वाणी साहेब, यांच्याकडे बिबट आपल्याकडे वरती जे माणी डोल आहे याच्याकडे यांची कॅपॅसिटी 50ची आहेत. आणि मग आता समजा एक गाव धरा, एका गावामध्ये किती बिबटे आहेत हे तुम्ही काउंट केलेत का? बरं काउंट केले याच्यात, तर तुम्ही याला काही असं आहे का? हा इथून धरलाय आणि कुठंतरी नेऊन सोडलाय, याला तुम्ही काहीतरी तुमच्याकडे आहे का? अशी पद्धत आहे का की ह्याच्या गळ्यात बेल्ट आहे का? हा मानवी वस्तीमध्ये घुसतोय की हा कोणत्या एखाद्या याच्यात कुठंतरी बाबा ते आपल्या वन याच्यामध्ये आहे, याचं तुमच्याकडे आहे का? पुरावे आहेत का? आम्ही मागणी केली, हे तुम्ही पुरावे देऊ शकता का आम्हाला? नाही देणार ना तुम्ही हे पुरावे. बिबट्या हा मानव कुळातील प्राणी आहे, त्याची संख्या झपाट्याने वाढते, ऊसाचं क्षेत्र पोषक आहे. काय तुम्ही मागणी कराल? केंद्र सरकारने कायदा करण्याची गरज आम्ही शेती सोडायची का आता? केंद्र शासनाला माझी कळकळीची विनंती आहे, आम्ही शेती करायची बंद करायची का? एक मोर्चा तुम्ही मुंबईमध्ये बघितला, तुमची मुंबई बंद पडली. मग एक जर शेतकरी सगळा जरी एक झाला तर तुम्हाला अन्न नाही भेटणार ना, तुम्ही पैसा नाही खाऊ शकत, तुम्ही भाकरच खाऊन जागणार आहेत. आणि ह्या एका आईची तळतळ आहे, एका आहे ना, एका आईचं काळीच तुटतंय वाणी साहेब.